सज्ज तर ऑन साईडला एक क्षेत्ररक्षक पाहतोय तर मॅच होईल आणि पहिला चेंडू आपण पाहतोय पहिला चेंडू उडवलाय समोरच्या दिशेनं परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे एक धाव तर कंप्लीट केली गेली परंतु थोडीस गोलंदाज मात्र धमछाक होतोय तरी एका धावेनं मात्र खातं ओपन होतोय अंबरपाडा टीमचं तर प्रकाशचं मात्र आपण पाहतोय पहिला चेंडू फेस करत असताना समोरच्या दिशेनं मात्र एक धाव कंप्लीट केली तर एका धावेनं आपण पाहतोय संघाचं खातं ओपन होतंय आणि स्वतःच सुद्धा खातं ओपन होतंय तर स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय सचिन लांगे पुन्हा एकदा उडवलाय चेंडूला चेंडू जाईल सीमा पार चौकार ठोक डीजे सचिन लांगेनं मात्र आल्याच प्रहार करायला सुरुवात केली आहे खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा लिडिंग एज लागली परंतु गलीचा क्षेत्ररक्षकानं मात्र चुकी केली बॉल जाईल नॉन स्टॉप रिझन मध्ये हा येतोय नशिबाचा चौकार अफलातून फटकेबाजी आपण पाहतोय थोडीशी मात्र नशिबाची साथ मात्र आपण पाहतोय सचिनला मिळतीये जरा सारखा फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा आपण पाहतोय पुन्हा एकदा उडवलाय चेंडूला परंतु स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये आपण पाहतोय गोलंदाज अडवतोय या चेंडूला चेंडू मात्र निर्धाव आपण पाहतोय कमबॅक करून दिलाय आपल्या संघासाठी आपण पाहतोय जरी दोन मोठे फटके आले ना तर तिसरा चेंडू मात्र निर्धाव फेकण्याचं काम मात्र आपण पाहतोय गोलंदाजाकडून घडलं गेलंय पुन्हा एकदा आपण पाहतोय गुड लेंथ वरती चेंडू पिचिंग झाला आणि थोडीशी उसळी घेतली चेंडू मात्र निर्धाव पद्धतीचा आपण पाहतोय लगातारचे दोन चेंडू आपण पाहतोय निर्धाव फेकले गेलेत या प्रकाश या गोलंदाजानं प्रकाशचा विचार केला तर सातत्यानं आपण पाहतोय अफलातून गोलंदाजी करतोय तेच करत असताना पुन्हा एकदा आपण पाहतोय घोषित केला जाईल तीच ताकीद दिली जाते या गोलंदाजाला पुन्हा एकदा उडवलाय चेंडूला चेंडू थांबणार नाही जाईल सीमा पार हा येतोय लॉंग लचक षटकार ठोक डीजे फक्त चार चेंडू त्यांना फेस केलेत आतापर्यंत 3 धावा फक्त त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्यात अक्षयला मात्र हल्ला बोल करावा लागेल आपण पाहतोय चौथं षटक जे स्वागवरचं षटक आपण मानलं जातं हाणामारीचं षटक मानलं जातं तोच षटक आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय अशोकला मात्र कमबॅक करून द्यावं लागेल कारण 41 धावा आपण पाहतोय 3 षटका मागे ठोकून काढल्या गेल्यात आंबेरपाडा टीमनं
तर पहिला चेंडू आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती अक्षयला पाहतोय. अक्षयला मात्र ब्लॉक होल्डचा मारा केला होता. समोरच्या दिशेनं फटका खेचला गेलाय. अलंद कार्पेटचा हा फटका. एकच धाव खर्च केली जाईल या चेंडूवरती. एकेरी धावेनं धावफलकावरती वाढ होईल. 42 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. थोडस लेफ्ट हँड आणि राईट हँडचा कॉम्बिनेशन असल्यामुळे थोडस आपण पाहतोय क्षेत्ररक्षकांमध्ये बदल केला जातोय वारंवार. तर स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय सचिन लांगी. पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय परंतु उंची जास्त लांबी कमी. झेल होणार का? नक्की झेल केलाय कंप्लीट. परतावं लागेल सचिनला. बॅक टू पविलियन. ठोक डीजे. हॅलो 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 चेक. हॅलो चला नेक्स्ट मॅच आपण या ठिकाणी टॉस करूया. निंबोडे आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहता लोणावळा. दोन्ही टीमच्या दरम्यान आपण टॉस करतोय. आमचे मान्यवर खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे कृष्णा सर या ठिकाणी. आणि टॉस जिंकलाय लोणावळा टीमनं. लोणावळा टीमचं कॅप्टन आमच्या समूहामध्ये या ठिकाणी जॉईन झालेत. आपण पाहता टॉस जिंकला. आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि किती धाव्यांपर्यंत आपण पाहता निंबोडे सारखा एक बलाढ्य संघ तुमच्या समोर आहे. किती धावसंख्येपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल? 40. यस 40 धावसंख्येपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार. आणि खऱ्या अर्थानं लोणावळा संघ अगदी दूरवरचा प्रवास करून आलाय. बरेचसे मोठमोठ्या मॅचेस आपण देखील खेळता. रजनी स्पर्धा या आयोजनाबद्दल तुम्ही एकंदरीत काय सांगाल? खूप सुंदर नियोजन आहे इथं. थँक्यू. हे होते लोणावळा टीमचे कॅप्टन. आपण जाऊया निंबोडा टीमचे कॅप्टन आमच्या समूहामध्ये जोडले गेलेत. आपण पाहता आपण टॉस गमावला. तुम्हाला बॅटिंग करायची आहे. किती धाब्यांचं टार्गेट ठेवणार? 45 50 ते 45. 50 ते 45 धावसंख्येचं टार्गेट तुमचं असणार आहे. आणि त्यासाठी मात्र तुमच्याकडे असे कोणते फलंदाज आहेत की या टार्गेट पर्यंत तुम्हाला घेऊन जातील? कैलास वाघमारे आहे, निलेश वाघमारे आहे. नक्कीच. आणि निंबोडे संघ तुम्ही देखील आपण पाहताय रजनी स्पर्धा भरपूर खऱ्या अर्थानं तुम्ही देखील खेळताय. या संपूर्ण आयोजनाबद्दल तुम्ही काय म्हणाल? आयोजन एकदम तर निश्चितच हे होते निंबोडे टीमचे कॅप्टन. ते बोलतात कमी परंतु मैदानावरती करून दाखवतात. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये जिथे मात्र जोडले गेले आहेत आमचे बबलू सर. बबलू सरांचं खऱ्या अर्थानं विशेष खऱ्या अर्थानं आभार मानूया या संपूर्ण स्पर्धेमध्ये. जेव्हा जेव्हा जिथे जिथे खऱ्या अर्थानं कमी असते ना तिथे मात्र ते कमी भरून काढण्याचं काम करतायत. अगदी स्कोरिंगचं काम असो या समालोचनाचं काम असो भरपूर सारी मेहनत त्यांची या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते. जाऊया बबलू सरांकडे. तर धन्यवाद सर. आपण पाहतोय एक कर्जत तालुक्यामध्ये एक बुलंद आवाज आपण पाहतोय योगेश धुळे सरांचा. ते सुद्धा आपल्या समोर जोडले गेलेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करूया. तर आपण पाहतोय पहिल्या इनिंगचा मात्र खेळ इथं संपुष्टात आलाय आणि धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. तर पाहायला गेलं तर मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा केटीसी लाईव्ह. तर आमच्या समोर जोडले गेले आता योगेशजी धुळे सर. त्यांचा आवाज आपण पाहाल. हंबेरपाडा आणि गायचरण ही मॅच आपण पाहताय. खऱ्या अर्थानं प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना हंबेरपाडा टीमनं टार्गेट खऱ्या अर्थानं ठेवलंय गायचरण टीम समोर आपल्याला पाहायला मिळतंय. जेवढं आयोजन दर्जेदार आहे ना
तेवढं नियोजनबद्ध ही स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते. कोणतीही गैरवर्तणूक खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आयोजक एवढे तटस्थ आहेत ना, कोणताही निर्णय अगदी झटकापट मैदानावरती घेऊन मात्र डिसिजन मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवले जात आहेत. चला 47चं टार्गेट आहे गायचरण टीम. आपण लगेच मैदानामध्ये आपले फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत विकेटवरती. दोन्ही टीम बलाढ्य टीम आहेत खऱ्या अर्थानं, एकमेकांच्या समोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या बलाढ्य टीम मध्ये ही पहिली मॅच, सेकंड मॅच खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते. आजच्या या रात्रीतील तिसरी रात्र या स्पर्धेची. आयोजकांनी घेतलेली मेहनत खऱ्या अर्थानं आज पाहायला गेलं ना तर त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून यश लाभलंय. आमदार साहेबांच्या नावानं खऱ्या अर्थानं ही स्पर्धा त्यांनी भरवली आहे. आमदार ट्रॉफी 2024 खऱ्या अर्थानं आमदार साहेबांनी देखील त्यांचं कौतुक केलंय. कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवरती खऱ्या अर्थानं दिली आमदार साहेबांनी देखील, कारण की जेवढ्या दर्जेदार पद्धतीनं या स्पर्धेचं आयोजन त्यांनी केलंय. अगदी भगवमय वातावरण मैदानाच्या चारही दिशेनं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. अगदी प्रत्येकानं या स्पर्धेला शुभेच्छा देखील दिल्यात. प्रत्येक जण या स्पर्धेचं कौतुक करतोय, आयोजकांचं कौतुक करतोय, आयोजकांचं कौतुक करतोय. पहिलं षटक P1चं षटक आपण पाहताय. सचिन लांगे पहिलं षटक घेऊन आलाय आणि स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज गायचरण टीमचा अशोक आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय प्रकाश. ही सलामीची जोड साकली इथून आपल्याला पाहायला मिळेल. पुनश्च एकदा जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, येथील आमच्या मान्यवरांचं आणि खेळाडूंचं मी योगेश जोले सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत करतो. आमची KTC लाईव्हची संपूर्ण टीम आपण पाहता या स्पर्धेला कव्हर करतीये, त्यांचं देखील आपण कौतुक करूया. कारण की ज्या ज्या वेळी वायफायची सुविधा नसते ना त्या वेळी आपण पाहतोय मोबाईलच्या डेटावरती अगदी क्लिअरिटी आणि क्वालिटी सातत्यपूर्वक ज्या वाहिनीची राहिली आहे, ज्यांनी अगदी कमी वेळामध्ये प्रसिद्धी गाठली आहे, ती KTC लाईव्ह. अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्ण टीम. गेले 3 रात्रीमध्ये कॅमेरा वर्क देखील आपल्याला अप्रतिम पाहायला मिळाला. चला अंबरपाडा टीम विलंब करू नका. सचिन लांगेचा जर विचार करायला गेलो तर बरेचसे नवनवीन खेळाडू या खऱ्या अर्थानं सचिन लांगेनं देखील आपल्या या कर्जत तालुक्यासाठी मात्र घडवलेत. लेदर क्रिकेटचा भरपूर सारा अनुभव आहे त्याच्याकडे. भरपूर सारा मोठमोठ्या मॅचेस मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. बरेचसे मोठमोठेच मॅचेस त्याने देखील खेळलात. बराचसा क्रिकेटचा अनुभव आहे. आता तो अनुभव कशा प्रकारे मात्र गोलंदाजी करत असताना पाहायला मिळेल, कारण की त्याची एक ओळख आहे. गोलंदाजी ही सचिन लांगेची ओळख आहे. पहिला चेंडू, वेगवान चेंडू, गतिमान चेंडू, विकेट सोडून पाठीमागे फटका खेचायचा होता. मिस टायमिंग. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलने झाली सुरुवात. 47 धावांचा बचाव करत असताना पहिला चेंडू आलाय निर्धाव. चांगली सुरुवात. थोडासा कमी गतीनं यावेळी लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू. अंपायर सांगतात इट्स अ वाईड बॉल. अव्वंतर धाव आली आहे. अव्वंतर धावेने धाव फलकावरती एक धाव ऍड केली जाते. जबरदस्त मॅच खऱ्या अर्थानं आजच्या या रात्रीतील दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. आमचे साथी समालोचक बबलू, ज्यांचा आवाज तुम्ही पहिल्या मॅच मध्ये ऐकला आणि पहिल्या सत्रामध्ये देखील. हा आणखीन एक जबरदस्त चेंडू. तेच सर्रार वेगावरती स्वार होऊन मात्र गोलंदाजी केली जाते. गोलंदाज सचिन लांगेच्या माध्यमातून. दर्जेदार हा गोलंदाज आहे, गुणवंत असा खेळाडू आणि त्याची गुणवत्ता आता मैदानावरती दाखवत असताना, बॅटिंग करत असताना खऱ्या अर्थानं चांगला स्टार्ट आपल्या टीमला मिळवून दिला आणि आता मात्र गोलंदाजीसाठी आलाय आणि चांगली गोलंदाजी मात्र साकारतोय. गायचरण टीमला आता इथून धावा बनवायच्या आहेत. थोडेसे हात मात्र आता खुले करावे लागतील. आक्रमण करावं लागेल. प्रति हल्ले इथून मात्र चढवावे लागतील, कारण की 47 धावसंख्येचं टार्गेट आहे. अंडर फ्लड लाईट खऱ्या अर्थानं हे टार्गेट अगदी भलं मोठं वाटतं. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला इथून आता मात्र थोडीशी धावसंख्या पुढे न्यावीच लागेल. फुलालेंचा चेंडू अपील केली जाते. अपील तंत्राचा वापर या ठिकाणी थोडीशी चुकी होताना पाहायला मिळाली यष्टिरक्षकाकडून आणि ते बाईटच्या स्वरूपामध्ये आमचे हरी दोरेश्वर
इथे दर्शवत आहेत की हा बाईच्या स्वरूपामध्ये एक धावफलकामध्ये ऍड केली जाईल. पंचांची भूमिका खऱ्या अर्थानं अव्वल दर्जाची राहिली आहे. आतापर्यंत एकही डिसिजन त्यांच्या माध्यमातून चुकीचा आपल्याला पाहायला मिळत नाहीये. बऱ्याचदा आपण अजिंक्य सर पाहतो ना की पंच अगदी प्रत्येक चेंडूवरती थर्ड अंपायर रेफर करतायत, पण अगदी आजचा तिसरी रात्र आहे. कोणताही निर्णय अगदी क्रिटिकल असेल तेव्हाच मात्र थर्ड अंपायर कडे ते जातात. अन्यथा त्यांची नजर एवढी तीक्ष्ण आहे ना की प्रत्येक निर्णय अचूक त्यांच्या माध्यमातून. हा आणखीन एक चांगला चेंडू, हाफ ट्रॅकर चेंडू, शॉर्ट आर्म पुल करायचा होता. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल. यावेळी आक्रमण केलं, फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूरवरून आलेत, प्रयत्न अप्रतिम झाले परंतु त्यांना बीट करत चेंडू चाललाय वाईड इस लॉंग ऑन, सीमा रेषेच्या पलीकडे. एक चप्या अखेर हा आलाय. अगदी आपण पाहताना गायचरण टीमचा आत्मविश्वास वाढवणारा आणि जी धावसंख्या खऱ्या अर्थानं थांबली होती तिला आकारणी लावणारा हा चौकार यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. हा फटका आलाय फलंदाज प्रकाशच्या बॅटमधून, ज्यानं एक चेंडू निर्धाव खेळला आणि दुसऱ्या चेंडूवरती लगेच चौकार देखील लगावला. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 5, बिनबाद 5 ही धावसंख्या धावफलकावरती पाहता. एक चौकार, एक अव्वंतर धाव आपल्याला पाहायला मिळाली. यावेळी स्विच हिट करायचा होता, कनेक्शन प्रॉपर पाहायला मिळत नाहीये. एकच धाव मिळेल, एकच धाव मिळेल. षटक क्रमांक 1 समाप्त. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. एक चौकार आला, एक बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल आली आणि एक वाईट आला आणि त्यानंतर एक बाटने सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या षटकामध्ये प्रकाश या फलंदाजाकडे. एकंदरीत 7 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पहिलं षटक जर पाहायला गेलं तर गोलंदाजी करणाऱ्या हंबरपाडा टीमच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतंय, कारण की 7 या धावसंख्येने षटक हाताळलंय. इकॉनॉमिकल. चला हंबरपाडा टीम एकत्रित येऊ नका. प्रत्येक षटकावरती, प्रत्येक विकेट किंवा प्रत्येक चेंडूवरती तुम्ही एकत्रित येऊ नका. आपल्याकडे टाइम फार कमी आहे. अगदी आपण तिसऱ्या रात्रीमध्ये जर पाहायला गेलं ना तर बरेचसे संघ उशिराने देखील दाखल होतात आणि त्याचा खऱ्या अर्थानं नुकसान आहे. कारण की आपण पाहायला गेलो तर 2 षटकांचे मॅचेस दुसऱ्या सत्रामध्ये आपण खेळवतोय, म्हणजे त्याचा नुकसान तुमच्याच टीमला होतोय. त्याच्यामुळे कोणताही विलंब करू नका, थोडंसं स्पीडअप करा. आपल्याकडे 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा कालावधी आहे. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटके संपवायचे आहेत, अन्यथा चौथ्या षटकामध्ये तुमचा एक अतिरिक्त फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये असेल. 38 सर्कलचं रिस्ट्रिक्शन या ठिकाणी मात्र आता हटवलं जात आहे. आता 5 क्षेत्ररक्षक सीमारेषा लगत आपल्याला पाहायला मिळतील पेट्रोलिंग करताना. आणि स्ट्रायकिंग एंडवरती प्रकाश, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती अशोक आणि दुसरा षटक घेऊन आला गोलंदाज अक्षय. अक्षय आला दुसरं षटक घेऊन. भन्नाट वेगानं आउटसाइड डी ऑफ स्टंप, चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळाली पहिला चेंडूवरती. अचूकता तुमच्याकडे असेल ना तर खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी देखील तुम्ही साकारू शकता. तुमच्याकडे वेग किती हे पाहिलं जात नाहीये, परंतु तुमच्याकडे टप्पा अचूक आहे की नाही, तुमची लाईन कशा प्रकारची आहे हे महत्वाचे. दांडी 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 गुल, फर्निचर डिस्टॉल, फलंदाज बाद प्रकाशला इथून परतावा लागेल. पहिला आदरा गायचरण टीमला प्रकाशच्या स्वरूपामध्ये डीजे.
मध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हची पेशकश. फलंदाज वामनच्या बॅट मधून आला हा चौकार. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर बाद झाला प्रकाश, परंतु प्रेशर न घेता आणखीन एक चांगला चेंडू ट्रॅक वरती आलाय. चौकार आल्यानंतर आपण पाहताय यावेळी चांगला चेंडू यावेळी हाताळला. कमी कमी गतीनं बॅक ऑफ दी हँड स्लोअर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला आणि तो देखील डॉट. समोरच्या दिशेनं अगदी व्ही शेप मध्ये हा फटका लॉंग ऑन रिजन मध्ये फेकी खराब या ठिकाणी पाहायला मिळतीये आणि त्याचा फायदा गायचरण टीमला होताना पाहायला मिळेल. 2 धाबा आल्या, 2 धाब्याने धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचलाय. 13 धाबा धावफलकावरती. आमचे साथी स्कोरर आम्हाला सांगतायत रामदास की 13 धाबा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला इथून पाहायला मिळतीये. आर्या 11 निमोडे टीमचा कर्णधार आपण आमच्या आयोजकांशी संपर्क साधा. आर्या 11 निमोडे टीमचे कॅप्टन आपण आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा. कैलास आपण या निमोडे टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधा. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल आर्या 11 निंबोडे संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये अगदी दूरवरचा प्रवास करून येणारा लोणावळा संघ. नेक्स्ट मॅच देखील अगदी हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळेल यात मात्र तील शंका नाहीये, कारण की दोन्हीही बलाढ्य टीम आहेत एकमेकांच्या समूहामध्ये. तिसरं षटक प्रगती पदावरती आहे आणि गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज कुमार. सचिन लांगे आपल्याला पाहायला मिळाला पहिल्या षटकामध्ये. यावेळी फुलर लेनचा चेंडू ऑन साइडला टर्न केलाय. स्कोर ऑफ द विकेट. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव मिळेल. तंत्रशुद्ध फटकेबाजी करावी लागेल, मेरिट नुसार क्रिकेट खेळावा लागेल. ज्या प्रकारची गोलंदाजी आहे ना त्याच प्रकारची फलंदाजी तुम्हाला मैदानामध्ये करावी लागेल. एखादा मोठा फटका तुम्हाला खेचून आणावा लागेल, कारण की 47चं टार्गेट आहे आणि ते टार्गेट कंप्लीट करत असताना एखादा मोठा फटका जर प्रति षटकामध्ये आला तर अगदी टार्गेट तुम्हाला कमी देखील वाटू लागेल. परंतु तुम्ही सिंगल डबल आणि त्याचप्रमाणे डॉट बॉल जर का खेळले तर हे टार्गेट अगदी भलं मोठं देखील वाटू लागेल. फुलर लेनचा चेंडू खोदून काढला. बॅक टू द बॉलर. इथे संधी आहे, डायरेक्ट हिट झाली. फलंदाज बाद झालाय. काय एफर्ट दाखवले गोलंदाजानं. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला, डायरेक्ट हिट झाली, फलंदाज बाद. देऊ या संधी आमच्या डीजे मास्टरला. चांगला फटका ऑन साइडला आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी देखील पाहायला गेलं तर एकच धाव इथून पाहायला मिळतीये. थोडेसे आक्रमक बॅटिंग करावी लागेल, मोठे फटके मारावे लागतील. 47चं टार्गेट आहे. समोरची टीम आपण पाहताय अंबरपाडा थोडीशी अधिराज्य गाजवते खऱ्या अर्थानं गोलंदाजी करत असताना. बॅटिंग करत असताना त्यांनी चांगली धावसंख्या उभारली आणि आता गोलंदाजी करत असताना देखील गायचरण टीमला थोडीसं थांबवण्याचं काम करतीये. सिंगल डबल पेक्षा धाव मात्र धावफलकावरती येत नाहीये. मोठ्या फटक्यांमध्ये
कन्व्हर्ट करावे लागतील हे चेंडू, मोठे फटके आणावे लागतील. आक्रमक एखाद्या फलंदाजानं आता इथून आक्रमक होणं फार गरजेचं आहे, कारण की या धावसंख्येचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे. 14 धावा धावफलकावरती इथून पाहायला मिळत आहेत. प्रत्येक गोलंदाजानं कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे. प्रत्येक गोलंदाजानं खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी केली आहे हंबरपाडा टीमसाठी. इथून आपण पाहायला गेलं तर प्रत्येक गोलंदाजानं खऱ्या अर्थानं मनं जिंकले सर्वांची. पहिलं षटक आपण पाहताय सचिन लांगेचं 7 या धावसंख्येचं. दुसरं षटक आपण पाहताय अक्षयचं, त्यानं धावा खर्च केल्या होत्या त्या 8. आणि आता तिसरं षटक आपण पाहताय कुमारचं, ज्याने आतापर्यंत धावा खर्च केल्यात त्या 2-3. एकंदरीत धावा 14. पुन्हा ऑन साईडला हा फटका अगदी काऊ कॉर्नर मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. अलॉंग दी कार्पेट हा चेंडू फेकी थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळते हंबरपाडा टीमकडे. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झालंय. आमचे पंच या ठिकाणी दर्शवत आहेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2 बाद 16. 18 धावा. चला, ती समोरून जी गाडी आली ना त्यांनी लाईट बंद करा प्लीज. कृपया आपण आपल्या गाडीची हेडलाईट बंद करा. आमचे आजच्या दिवसाचे बर्थडे बॉय दिसत नाही. हा, कमलूजी पिरकर. काल त्यांनी आम्हाला शब्द दिलाय, आज खऱ्या अर्थानं बर्थडे जल्लोष या ठिकाणी साजरा होणार आणि त्यांनी आणलंय सर्व काही. आज त्यांचा बर्थडे देखील या ठिकाणी सेलिब्रेट झाला. बघा, खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर अजून देखील पाहायला गेलं ना तर वायफायची सुविधा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु आमचे केटीसी लाईव्ह त्यांचं एवढं चांगलं कार्य खऱ्या अर्थानं पाहायला मिळते ना की अगदी मोबाईलच्या नेटवरती म्हणजे मोबाईलच्या इंटरनेटवरती देखील आपण पाहताना तीच क्वालिटी आणि क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम खऱ्या अर्थानं वर्क त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेसाठी. बाटीला स्पर्श पाठीमागे यष्टीरक्षक आपण पाहतोय सचिन लांगे यष्टांच्या मागे आलाय. या टीमला लीड करत असताना आता यष्टांच्या मागून टीमला लीडिंग करत असताना कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट, अगदी समोरून नेतृत्व करत असताना टीमचा कॅप्टनने चांगली कामगिरी केली. ओव्हरऑल टीमचा प्रदर्शन इथे मात्र चांगला पाहायला मिळाला. कमी गतीनं फसवा चेंडू समोरून अगदी खडे खडे खेळण्याचा प्रयत्न झाला आणि त्या प्रयत्नामध्ये सातत्यानं डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. आमचे बर्थडे बॉय आलेत. कॅमेरामनला मी विनंती करेन थोडंसं कव्हर करा व्यासपीठ. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला वाढदिवसाच्या पुनश्च एकदा या संपूर्ण आयोजनाच्या तर्फे. आणखीन एक चांगला चेंडू. इनिंग संपली की आपण बर्थडे देखील या ठिकाणी सेलिब्रेट करू कमलू शेठ पिरकर साहेबांचा. ऑन साईडला ताकदीचा वापर, चेंडू हवाई सफर मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. ही मनगटी ताकद अगदी उशिराने मैदानामध्ये दाखवत असताना हा षटकार आला. आमचे पलझरी गावचे ज्येष्ठ नागरिक सन्माननीय तुकारामजी निगुडकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. साहेबांचं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक असं हार्दिक स्वागत. आणि मी आमचे कमलूजी पिरकर साहेबांना विनंती करेन की त्यांनी साहेबांचा यथोचित मान आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करावा. मी साहेबांना विनंती करेन की आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा. कॅमेरामन थोडंसं आपण व्यासपीठ कव्हर करा, कारण की मान्यवरांचा या ठिकाणी शाही सन्मान